नमस्कार मंडळी. तर ह्यो असा नवरात्रीचो 7वो दिवस. 7वी माळ होती, त्यामुळे आमच्याकडे हे असे गोंड्यांचे माळे घातले जातात आणि मी इकडे घालत होते. दुपारी आरती वगैरे करून नैवेद्य दाखवण्यात येतो आणि उपवासासाठी मी राजगिरा थालीपीठ आणि बटाटा भाजी केलं होतं, मग ती खाल्लं. दुपारनंतर मालवणातील देवींचं दर्शन करू गेलो. तर ही पहिली भवानी देवी, तिका लंकावती पण म्हणतात, माझ्या पप्पांच्या आजोची देवी. दुसरी मेढ्यातील काळबा देवी. तिसरी मेढा येथील मोंडकर यांच्या घरात विराजमान झालेली देवी. चौथी बांगीवाड्यातील ही देवी. पाचवी भरडावरील दुर्गा देवी. सहावी वायरी येथील आमची कुलस्वामिनी केळबाई देवी. सातवी वायरी येथे गोलतकर यांच्या घरात विराजमान झालेली देवी. एक सुंदर अनुभव म्हणजे गोलतकर यांच्या घराकडे कन्यापूजन चालू होता आणि त्यांनी आमका पण ह्यात सहभागी होऊ दिल्याने आणि नंतर मग ह्यो एवढं चांगलं चान्स मिळालं तर तो कसं सोडतेला. नंतर मग मी आणि मम्मीन पण कन्यापूजन केलं आणि खरंच म्हणजे काल तो दिवस एवढं सार्थकी लागलो ना की हे सगळं अनपेक्षितपणे घडलं आणि खूप बरं वाटलं आणि आम्ही खूप खुश झालो की काही न ठरवता हे गोष्टी घडतात ना, तेव्हा खूप म्हणजे देवीची किती आपल्या मागे साथ असा सोबत असा हे नेहमी जाणवतं. खूपच सुंदर अनुभव होतो आणि ही देवी रूपातील कन्यारत्न कशी गोंडच असत, देवीचं अस्तित्व जाणवतं आणि काय बोला मी. त्यानंतर आठवी वायरी येथील तुळजा भवानी देवी. नववी मालवणची आमची ग्रामदेवता सातेरी देवी. सातेरी देवीकडे फुगड्यांचे कार्यक्रम चालू होते. 10वी मालवणच्या सीमेवरची देवी जरी मरी माता आई. सर्व देवींचं दर्शन करून तुमका कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर रात्री घराकडे आरती वगैरे केलं तर असं होतो ह्यो 7वो दिवस. धन्यवाद मंडळी.